तर नमस्कार मित्रांनो, मी आणि मम्मी आलो आहे बघा. मम्मी माझी सिम्बाला फिरवायला आलो आहे आम्ही. नेमके इथे आलो, हा कांड झाला. हा बघा, हा कांड झाला. या सिम्बाच्या गळ्यातला बेल्टच तुटला ना. एवढा खेचतोय जोरात तर ते बेल्ट तुटून गेला. इथले बघा, हे लूजच झालं, स्प्रिंग तुटली त्याची. असला सरबरी सिम्बा आहे आमचा. सारखा कार्यक्रम करतोय बघा, टट्टी मॅन. रस्त्यावर आला की सारखा कार्यक्रम करायची कामं करतो. हा आमच्या इथला सर्व्हिस रोड आहे. आणि हा मिस्टर सिम्बा आहे. आणि त्याची नाही सॉरी, मिस माधुरी साळसकर, त्याची आजी, हा तिचा नातू, मी मुलगा तिचा. म्हणजे आम्ही तिघंजण आलोय इथे फिरायला. आणि हा घाणेरडा खालती इथे सगळीकडे काय पडलंय का, दगड घाला, दगडीला उडव, सगळी अशी कामं चालू आहे त्याची इथे. तर बघूया अजून किती त्रास जाईपर्यंत आपल्याला. तर बघा, नल्ला सिम्बा, सोलेंद्र सिम्बा साळसकर. बाबा कशाला खेचतोयस, हळू चाल. ते इथे लाईट पण नाही एवढा, थोडासा म्हणजे इथे उड्डाण पूल आहे त्यामुळे लाईट पण नाही इथे. लाईटी बंद आहेत हे बघा. जिथे लाईट पाहिजे तिथल्या लाईटी बंद आहेत. नकोच्या तिकडच्या प्लेन रस्त्यावरच्या लाईट चालू आहेत. हे आपलं महाराष्ट्र सरकार आहे आणि सरकारची आपल्या कामं आहेत. ना रस्ते धड आहेत, ना रस्त्यावर लावलेल्या लाईट धड आहेत. इलेक्शन आलं की फक्त पॅच बुजवतात तेवढ्यापुरते आणि परत आहे तसे रस्ते खराब होतात. आता मस्तपैकी जेवण वगैरे केलेलं आहे आम्ही आणि आलोय रात्री चालायला. या मॅडम पण सिम्बाची आजी आहे, ती घरी बसलेली असते सारखी. आणि आता तिने सिम्बाला घेतलंय, मी नातवाला धरते माझ्या, आणि तिला झेपत नाही, तो ओढत नेतोय. असे कार्यक्रम इथे चालू आहेत आणि कसरत चालू आहे ते आजीची त्याच्या. म्हणजे नातू आजीला खेचतोय. नातवाचं सुख तिला आतापासून मिळालंय. म्हणजे तिचा मुलगा कमी वयात असून तिला नातवाचं सुख मिळालंय. मी तो सिम्बा घरी आणला तेव्हा मुलगा म्हणून आणला होता. तेव्हा भरपूर शिव्या वगैरे खाल्ल्या की त्याला कशाला आणलंस, का आणलंस. आणि जेव्हा त्याला आणलंय तर हे बघा, घेऊन फिरते त्याला. अशा आया असतात. प्रत्येकाच्या घरातली स्टोरी आहे ही. एखादा प्राणी, मांजर, कुत्रा किंवा ससा बिसा तुम्ही काही आणाल तेव्हा सुरुवातीला म्हणतील की तू कशाला आणलंस, आधीच घरात काय पसारा कमी आहे का, त्यात तू ह्याला घेऊन आलायस नवीन. तर हे ऐकायला लागतं. नाही बघा, हे आता प्रेम बघा. म्हणजे काय असतंय, मम्मी जेव्हा गावी जाते ना तेव्हा तो माझ्या कुशीत असतो झोपलेला. आणि मम्मी आली की तो माझ्या इथे फक्त 10 ते 15 मिनटं येतो की पप्पा मी आहे, आणि सारखा आजीच्या कडेला असतो. असला वेडा सिम्बा आहे आमचा. चला, टाकल्या चल, चला घरी. मग जा आजी, आणि तू जा, मी जातो घरी. बाय बाय, मी जातो. हाय हाय, तिला पाडशील. सोड 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 त्याला, सोड 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 सोड. येड्या, तिला दे इकडे, धरतो मी. आजीला आता खदलवून टाकला नाही या सिम्बान. म्हणजे मी जातो म्हटल्यावर, म्हणजे मी पाहिजे असतोय आणि ती पण पाहिजे असते. असला हरामी आहे. गप बस, सोडून द्यायचं तर पडली नसती, पडली असती सदा. लागलं आता व्हिडिओ चालू म्हणून नाही म्हणतेस की काय. हात का चळतेस, काय आलं, दाखव हात, दाखव. नाही काय पडले पडले नाही, पण खेचलं ते पट्टा लागला काय नक्की, काय बोटा दुखत रे ती माझी होत. कशा उद्या डॉक्टरकडे जाऊया. सिम्बा तिला पाडलीस ना, तुला अशी तुडवीन. डुक्कर इकडून चल. तर असला नुबडा मला पण खेचतोय, आता मस्तीला आलाय. हळू चल ना, मग दमणार नाहीस. हळू चल, मानेला फास लागतोय त्याच्या. थांब. तर हे बघा, डॉन आलेत पाठवून मॅटर करायला. या या पुढे या, या तुम्हाला दाखवतो. या सिम्बा, धर त्यांना, धर त्यांना सिम्बा, धर धर त्यांना. हा साले दम देता पाठवून येऊन. अरे पळाले बघ सिम्बा, हवा टाईट झाली त्यांची. अरे ते आपापसात मॅटर करतायत. ए बाबा, बांधील की बाय, मॅटर करू नका. दोघं एकत्र आलेलात ना भांडायला.
हे 100% भावकीतले असणार आहेत दोघं जण. जागेवरनं हिस्स्यावरनं त्यांची भांडणं चालत ते बघा. भावकीतले असणार आहेत ते. आणि हा येडा बघा, हा इथं उगाच खेचतोय मला उगा. हा चल, घाबरले तुला ते, घाबरले. जिंकलास जिंकलास. चल चालतंय मित्रांनो, आता चाललोय मी घरी. जातो याला घेऊन घरी. एका हातात मोबाईल धरून हा सगळ्या गाड्या बिड्यांवर भुकतोय, या पागल झाल्यासारखा. एवढा हरामी आहे ना. आता ती गाडी गेली, तुम्हाला दिसत असेल की नाही माहित नाही, पण त्या गाडीवर आता भुकला. ती बिचारे काकू घाबरल्या ज्या गाडीवर बसलेल्या होत्या. 2 कुत्रे काय घाबरले, स्वतःला वाघ समजायला लागलास का रे? ए टाकल्या, तुझ्या अंगापेक्षा त्याच्या अंगावर केस मोठी होती सिम्बा. जर्मन शेपर्ड म्हणे स्वतःला. येडा शेपर्ड आहेस तू सिम्बा. हे बघ 2 टार्गेट आहेत समोरून. सिम्बा भूक त्यांच्यावर ना काय. सिम्बा हे बघ, समोरून 2 टार्गेट आहेत सिम्बा. हे बघ, ह्या 3 आहेत. घाबरो त्यांना. तिच्यावर नाही, आजीवर भूक नको, ह्यांच्यावर भूक. बरे अरे तिच्यावर नाही याडा, काही समजत नाही. याडा 1 नंबरचा गदडे. चल तिथे सर लापा देन पाहिजे ते सांगतो, त्यांच्यावर भूकत नाही याडा कुठं. बघ कसा करतोय नाचतोय. चल सरळ. अरे मित्रांनो चला, हा काय ऐकत नाही. तर 1 नंबरचा हरामखोर आहे. ए सरळ चाल. एवढी मस्ती आली आहे त्याला, पेवतोय. हा बघा, बघू शकता. हा बघा, हा सारखा त्या आजीकडे जातोय आणि तिला त्रास देतोय. माजलाय. ए हरामखोर सिम्बा. ए टाकल्या, तुला भांग पाडू काय सिम्बा? छू छू छू. जातो पण काय करत नाही. चल आता घरी जाऊया ना सिम्बा. इकडे बघ, घरी जाऊया. स्टे नो स्टे. सीट नो सीट. सीट सिम्बा सीट. घंटा बाहेर आल्याला ऐकलं तर हराम कोणाचं. ए बरा सीट. बापसाची काहीतरी इज्जत ठेव. बापसाच्या शब्दाची इज्जत ठेव की रे पोरा. ए नो सीट. बघ बापसाची इज्जत ठेवते की बघ. तुला बसल्याशिवाय जाणार नाही मी सिम्बा. बस लवकर, बस खाली. बस खाली, बस खाली. बाप रे, घे. लय मोठा, जसा काय डोंगर पालते घातला आणि लगेच बसला तो मिठ्या मारायला. हे एवढं तिचं ऐकतोस आहे. खाणं पिणं बंद तुझं आजपासून सिम्बा. मी काही आणणार नाही तुला. तर हे बघा, मस्त थंडी आहे दिवसात. एवढ्या जागेवर म्हणजे अशी पुढे लाईट चांगली आहे आणि तिकडे सगळा काळोख आहे त्या साईडला. आणि हा काळोखातून आलेला टकलू सिम्बा आणि तो लाईटीच्या प्रकाशात आलाय, त्यामुळे जरा चमकायला लागलाय. बाजूला त्याचा घर सरळ. गाडीत भरला ना डिकीत, दिसायचा पण नाही कुठं आहेस तो. सिम्बा तुझी मित्रपरिवार बघ, मित्रपरिवार रडते तुझा. अरे बोयाको बोयाको चाव त्याला. त्याला सोडली होती ना, आता यायला लागली परत त्याला. गाडी आली बघलीस का यामाची नवीन? नाही रे. ए चल आता घर आलं. हे बघ आलं. चला चला घरी. चल रे. तिला पाडलीस ना तर तुला बघ. घरी गोल नाही फिरायचं घरी. किती वेळा मुतणार आहे सिम्बाचा? शू कर लवकर. नाही झाले ना, चला मग घरी. शिशी कर. लवकर. नाही मम्मी करणार. चल. तर मित्रांनो आता आम्ही आलोय घरी, म्हणजे बिल्डिंग खालती आहोत. आता जाऊ 2 मिनिटात बिल्डिंग म्हणजे रूमवर. लिफ्टमधून काही नेट वगैरे जाईल आणि मला तिथं व्हिडिओ पण करायला जमणार नाही, त्यामुळे आजचाही व्हिडिओ इथेच थांबवतो. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.